हाय गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि उज्ज्वला कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता सध्या बाजारात कोथिंबीर खूप स्वस्त झाली आहे. तर आज म्हटलं कोथिंबीर वडी न बनवता आज आपण कोथिंबीरीची टिक्की बनवूयात. तर चला वेगळी डिश आपण सुरुवात करूयात. त्यासाठी मी आधी काय केलं आहे, एक जी ताजी कोथिंबीरची जुडी होती ती घेतली. ती स्वच्छ धुवून निवडून आणि बारीक चिरून घेतली आहे. बघा, अगदी फ्रेश कोथिंबीर आहे. चिरून झालेली कोथिंबीर आता आपण एक कढई गरम करायला ठेवली गॅसवर. त्यात फक्त जिरं हिंगाची फोडणी करून घ्यायची आहे आपल्यालाही. बघा, आणि जशी आपण मेथीची भाजी फ्राय करतो ना नुसती तेलात, त्याप्रमाणे आपल्याला कोथिंबीर छान फ्राय करून घ्यायची आहे कढईत. बघा, अगदी म्हणजे जशी भाजी बनवतो आपण मेथीची त्याप्रमाणे आपल्याला कोथिंबीर छान फ्राय करायची आहे. बघू शकता तुम्ही. फ्राय केलेल्या कोथिंबीरमुळे जरा टिक्की जास्त बसते कोथिंबीर आणि चव पण खूप छान येते. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आपली भाजी होत आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. अगदी थोडंसं घालायचं आहे, कारण परत आपल्याला पिठात पण मीठ हवं आहे थोडंसं. तर चला, भाजी आता आपली फ्राय होत आहे. कोथिंबीर ही मी एका डिशमध्ये काढून घेतली आहे थंड होण्यासाठी. छान थंड होऊ द्यायची आपल्याला ही. बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या कोथिंबीरीला. तर आता एक ताट घेतलं छोटंसं, त्यात एक वाटीभर मी मैदा घालून घेतला आहे. बघा, एकच वाटी मैद्याचं मी हे बनवणार आहे. चवीप्रमाणे थोडे एक चमचा मी तीळ घातले आहेत. गावरान तीळ आहेत हे. बघा, तिळामुळे खूप छान चव येते टिक्कीला. बघू शकता तुम्ही. चवीप्रमाणे आता अगदी परत थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला ह्या पिठामध्ये सुद्धा. आता हे मोहन घालायचं आहे आपल्याला. मोहन जरा जास्त वापरायचं आहे तुपाचं. मोहनामुळे काय होतं, आपली ही जी टिक्की आहे ती अगदी क्रिस्पी कुरकुरीत होते. आणि जर मोहन जरा कमी झालं तर त्याची नक्की मऊसूत पुरी होऊन जाणार त्या मैद्याची. त्यामुळे मोहन अगदी काळजीपूर्वक घालायचं आहे. आता थोडीशी हळद, त्यामुळे तिखट घातलं आहे. बघू शकता. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, मैद्याची टिक्की खूप छान लागते. आता हा मैदा एका मुठीने, बघा मोहन अगदी परफेक्ट आहे आपलं. आता या पिठात आपण जी फ्राय करून घेतलेली कोथिंबीर आहे ती हे एकत्र करायची आहे. बघा, मैदा आणि कोथिंबीर कशी एकत्र होत आहे सगळी ती. फ्राय केलेल्या कोथिंबीरीमुळे कोथिंबीर जरा जास्त बसते. बघा, आता हे पीठ मी पाण्यातच भिजवलेलं आहे. किती छान रंग आला आहे या पिठाला. बघा, तर चला, या पिठाचं आता 10 मिनटं रेस्ट केल्यानंतर आता याची पोळी लाटून घेतली आहे छान पातळ. लाटून घेतलेल्या पोळीचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे असं बारीक. असा रोल केल्यामुळे छान असे त्याचे लेअर पडतात. बघा, थोडंसं मध्ये तेल लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी काय नाही हरकत. हे रोल आपल्याला आता सुरीने कट करून घ्यायचे आहेत बोटं याच्या. एका रोलच्या 10-12 तरी बोटा नक्की होणार. बघा, अगदी झटपट, साधी, सोपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. बघा, या बोट्याच्या मी अगदी अशा हलक्या हाताने जाडसरच अशा थोड्याशा लाटून घेतली आहे. पुरीसारखं लाटून घेतलं आहे. बघा, जास्त नाही लाटायचे, थोडं अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची. थोडंसं तेल घालून आता आपण हे तळून घेणार आहोत मस्त. अगदी क्रिस्पी छान, अगदी मवा याच्यावर ही तळून घ्यायची आहे आपल्याला. अगदी सावकाश, अगदी घाई न करता. बघा, खूप छान डिश होणार ही तुम्ही चटणी बरोबर, सॉस बरोबर, कशाबरोबरही तुम्ही नक्की सर्व करू शकता. बघा, अगदी हेल्दी अशी ही रेसिपी.
तर चला भेटूया लवकरच आणखीन नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. बाय.